नमस्कार, जुगाड रेसिपीमध्ये स्वागत। अगदी झटपट होणारा आपण आज नाश्ता पाहणार आहोत। अंडा वडापाव अगदी कमाल लागतो। कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये कसा हा अंडा वडापाव तयार करायचा, चला तर पाहू। साहित्य: 3 अंडी, 1 वाटी बेसन पीठ, 2 चम्मच तांदळाचे पीठ, 1 चम्मच ओवा, सोडा, लाल तिखट आणि मीठ। तळण्यासाठी तेल। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम बॅटर तयार करणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे, 2 चम्मच तांदळाचं पीठ घालायचं, 1 चम्मच ओवा अशा प्रकारे क्रश करून हातावरती घालायचा चोळून, चवीनुसार मीठ, अर्धा चम्मचला थोडंसं कमी लाल तिखट आणि अर्धा चम्मच सोडा। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी करून अशा प्रकारे घालून आपण हे बॅटर तयार करून घेणार आहोत। नेहमी वडापावचं किंवा अशा प्रकारे तुम्ही भजी तळणार असाल तर हातानेच बॅटर मिक्स करत जा, जेणेकरून यामध्ये गुठळ्या होत नाहीत। अशा प्रकारे सर्व गुठळ्या काढून घ्यायच्या आणि थोडंसं हाताने बॅटर हे अशा प्रकारे बीट करायचं, जेणेकरून वडापावचं जे वरचं आवरण असतं ते अगदी कुरकुरीत होतं। त्यासाठी थोडंसं अशा प्रकारे बीट करायचं। पाहू शकता, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही, असं मध्यम बॅटर तयार करायचं। आता इथे मी 3 अंडी उकडून घेतलेले आहेत, ते अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत। आता आपण या बॅटरमध्ये 1 चम्मच गरम तेल घालायचं। ज्यावेळी तुम्ही वडापाव तयार करणार असाल त्यावेळीच गरम तेल घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे अंड्यावरती हे मिश्रण घालून आपण तळण्यासाठी तेलामध्ये सोडायचं। गॅस मीडियम ठेवायचा, थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आणि मग घालायचं। आपण जे तेल घातलेलं आहे बॅटरमध्ये, जेणेकरून अंडापावचं जो वरचं आवरण असतं ते कुरकुरीत होतं, त्यासाठी तेल घालायचं आणि अशा प्रकारे तेलाच्या सहाय्याने वरती तेल घालून आपण हे दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे। आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहता येतील। कमेंट करा, लाईक करा, कसा वाटला व्हिडिओ जरूर कळवा। अशा प्रकारे दोन्ही साईडने छान तळून घ्यायचे। आता आपण 2 मिनिटं अशा प्रकारे नितळून घ्यायचे, जेणेकरून तेल राहत नाही। पाहू शकता, अशा प्रकारे आपण हे सर्व वडापाव तळून घेतलेले आहेत आणि आता दाखवत आहे तरी हाताला तेल लागत नाही, असे तेलकटही होत नाही, असा आपला झटपट नाश्ता तयार आहे, अंडा वडापाव। आणि रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। अशा प्रकारे ब्रेडवरती तुम्ही केचप किंवा ग्रीन चटणी लावू शकता, मिरची, आणि अशा प्रकारे वडापाव ठेवायचा आणि आता तुम्ही अशा प्रकारे खाऊ शकता। जरूर ट्राय करून पहा। धन्यवाद।